बघा, 50 रुपये प्रति किलो आणि 40 रुपये प्रति किलोची साखर कोणत्या गुणोत्तरात मिसळावी म्हणजे मिश्रण 42 रुपये प्रति किलो विकेल? प्रश्न सोडवायचा कसा? 50 रुपये प्रति किलोची आणि 40 रुपये प्रति किलोची अशी दोन नमुन्याची ही साखर आहे. याची मांडणी लक्षात घ्या. अशी तिरपी आणि एक अशी तिरपी रेघ ओढा. या दोन साखरेचं जे मिश्रण आहे लेकरांनो, ते मिश्रण 42 रुपये प्रति किलोनं विकायचं. मग इथं हे 42 इथं मध्यस्थानी मांडायचे. पुढं काय करायचं? 50 रुपये प्रति किलो आणि 40 रुपये प्रति किलोची साखर कोणत्या गुणोत्तरात मिसळायची असा प्रश्न. आता हे जे तयार होणारं मिश्रण आहे, हे मिश्रण विकायचं 42 रुपये प्रति किलोनं, म्हणून मध्यस्थानी 42. करायचं काय? या 42 मधून 40 वजाबाकी करायची. वजाबाकी करत असतानाचा गुणधर्म, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. 42 मधून 40 वजा, उत्तर 2. 50 मधून 42 वजा, उत्तर 8. आता इथे हे जे 2 8 मिळाले, याला संक्षिप्त रूप देऊ. बे एक बे, बेचूक 8. म्हणजे एकास 4 या गुणोत्तरात या दोन प्रतीच्या साखर मिसळाव्यात, म्हणजे त्यांचं मिश्रण 42 रुपये प्रति किलोग्रॅम विकल्या जाईल. प्रश्नाचं उत्तर एकास 4, पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे. ओके. गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.